सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये जर आज काही अडचणी आल्या तर ते त्यावरती मात करण्यात यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्या येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे थोडं सावध राहा आणि कामावरती लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही वाहन जपून चालवा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचा आजचा दिवस आहे. एखाद्या नातेवाईकामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मात्र सध्या पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही काळजीपूर्वक वागा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज नवनवीन करार होतील. व्यवसायाच्या जागेसाठी काही कठोर निर्णय घेणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमच्यातील योग्यतेमुळे तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. उपजीविकेसाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी ठरतील. तुम्हाला आज राजकीय लोकांचं सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. मुलांकडनं तुम्हाला आज संध्याकाळी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती बाप्पांना लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. विद्यार्थी आज भविष्याची योजना बनवण्यामध्ये यशस्वी होतील. त्यांना सगळ्यांचीच आज मदत मिळेल. आज तुमचा वेळ तुमच्या भाऊ बहिणींसोबत आनंदामध्ये जाईल. तुमच्या व्यवसायाची प्रतिमा सुधारेल. तुमचं कुठलंही काम जर अडकलं असेल तर ते आज पूर्ण होईल. तुमचं आयुष्य आनंदी राहील. मित्रांकडनं तुम्हाला आज मदत मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं जुनं कर्ज फेडण्याची आज तुम्ही शक्यता आहे. काही गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आज सफल होतील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, त्यामुळे तुम्ही कुठल्याही वादामध्ये पडणं टाळा. तुम्ही निराश होऊ नका. आज संध्याकाळचा वेळ तुमचा देवदर्शनामध्ये निघून जाईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज मित्र आणि कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता. हा प्रवास तुमचा आनंददायी आणि फायदेशीर राहील. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. जे लोक विदेशामध्ये व्यापार करतात त्यांना आज चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. मालमत्तेच्या वादामुळे तुम्हाला त्रास होण्याची मात्र शक्यता आहे. नोकरी मिळवण्यासाठी केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. सासरच्या लोकांकडनं भेटवस्तू तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आज कामावरती लक्ष केंद्रित करायला हवं, तरच त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्याकडनं तुम्हाला आज एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये आज गोडवा येईल. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देईल. तुम्हाला आज अनावश्यक खर्च येऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती पाहूनच तुम्ही आज खर्च करा. बाहेरचं अन्नपदार्थ खाणं शक्यतो तुम्ही टाळा.
नोकरीच्या क्षेत्रामध्ये यश मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना आज कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी मिळतील, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतल्यानं तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला आज तुमच्या मित्रांना मदत करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा कराल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. राजकारणामध्ये केलेले तुमचे प्रयत्न हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तुम्हाला आदर मिळण्याची शक्यता आहे. जे व्यवसाय करतात त्यांना नवीन अधिकार मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवावा लागेल, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. प्रेमजीवनामध्ये आज काही ताणतणाव राहू शकतो. आज तुमच्या जोडीदाराला मनवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांशी संबंधित कुठलाही वाद जर तुमचा चालू असेल तर तो आज मिटेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली चपाती गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला अनावश्यक खर्च हा टाळावा लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला वडिलांचं सहकार्य मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आज दूर होतील. मौल्यवान वस्तू तुमची हरवण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणासाठी चांगले मार्ग मिळतील. जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये अडचणी येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक काम करा. तुमच्या बोलण्यानं समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं फायदा होण्याची दाट शक्यता आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं तुम्ही टाळा, नाहीतर तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत संध्याकाळचा वेळ तुमचा छान जाईल. आर्थिक क्षेत्रात केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, मात्र आज गुंतवणूक करणं तुम्ही टाळावं. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज चांगला निकाल मिळवण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही नवीन योजनांवरती काम करण्यासाठी वेळ काढाल. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण होईल. कामाचा भार वाढेल. तुमच्या बिझनेस प्लॅनला आज पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत एन्जॉय करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमचे विरोधक आज हरतील. कुटुंबामध्ये चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. आज संध्याकाळचा वेळ तुमचा धार्मिक कार्यामध्ये जाईल, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण निर्माण होईल. भाऊ बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना आज चांगल्या नोकरीच्या चांगल्या पगाराच्या संधी मिळतील. कोणत्याही प्रकारचा वाद वितंड तुम्ही टाळावा. तुम्ही तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवावा. आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न तुमचे आज यशस्वी होतील. जोडीदाराच्या सल्ल्यानं तुमच्या योजनांना आज पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास
मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही इन्फेक्शन पासून तुम्ही दूर राहा. आरोग्याच्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध मधुर राहतील. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या बिझनेसमध्ये येणाऱ्या समस्या आज दूर होतील. तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या क्षेत्रामध्ये केलेले तुमचे प्रयत्न देखील यशस्वी होतील. तुम्हाला आज राजकीय मदत देखील मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती ही थोडीशी कमजोर राहू शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.